जरा लावा व्हिडिओ. त्याचे 2 गव्हर्नरनी राजीनामे दिले की हे सरकारचं जे काही आमच्यावरती दडपण येतंय आम्ही त्यांची कामं करू शकत नाही. 2 गव्हर्नरनी राजीनामे दिले. असं भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधी झालं नाही. मागे तो एक झटका आला त्या रामदेव बाबामुळे. सगळे आपले योगा करा, सकाळी योगा करा. हा देश गळ्यात तगडा अडकून पडलाय. चला तगडी काढायची कशी कळत नाही अजून. तो आपला रामदेव बाबा तिकडे अप्पर डिप्पर मारत बसलाय. आता कुठेच दिसत नाही. निवडणुकीच्या आधी काय म्हणत होते? पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवायचं बंद करून टाका मनमोहन सिंगांनी. पंतप्रधान झाल्यावरती शपथविधीला तुम्ही पाकिस्तानचा नवाज शरीफांना शपथविधीला बोलवता. काहीही कारण नसताना हवेतल्या हवेत विमान फिरवून तुम्ही पाकिस्तानला लाहोरला जाता का? आमदार त्यांच्या कुठेतरी जागी जाता आणि तिकडे जाऊन बिर्याणी खाता, तिकडे जाऊन केक भरवता नवाज शरीफना. काय वाटलं असेल आमच्या जवानांना? नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षितिजावरनं नाहीसे झाले पाहिजेत. या दोघांना तर नाहीच नाही, परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही. याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशामधनं मी पैसे आणीन. जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत आणीन, भारतामध्ये आणीन. आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी 15-15 लाख रुपये टाकीन. बोलले होते की नव्हते? नोटबंदी झाल्यावरती जवळपास आज आकडा येतोय 4.5 ते 5 कोटी लोकांचे रोजगार गेले. 4.5 ते 5 कोटी कशाला म्हणतात हो? जवळपास घरामध्ये जर समजा 4-5 माणसं जर पकडली तर हा या देशातल्या जवळपास 20 कोटी लोकांचा प्रश्न झाला. आणि हे अधिकृत आकडा म्हणतोय आपण. अनधिकृत मध्ये किती गेले माहित नाही.